नागपुर में मराठी रंगभूमि को समर्पित एक भव्य आयोजन किया गया, जहां अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद की नागपुर शाखा ने वर्धमान दिन के अवसर पर कलाकारों का सम्मान किया। कार्यक्रम में कई प्रमुख हस्तियां मौजूद रही। नागपुर की श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह में मराठी रंगभूमि का उत्सव देखने को मिला, जहां अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद की नागपुर शाखा का वर्धापन दिन और पुरस्कार वितरण समारोह संपन्न हुआ। इस अवसर पर विभिन्न रंगकर्मियों को सम्मानित किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता डॉक्टर गिरीश गांधी ने की, जबकि सतीश लोटके और अजय पाटिल सहित कई गणमान्य उपस्थित रहे। इस आयोजन ने मराठी नाट्य संस्कृति के प्रति समर्पण और उत्साह को दर्शाया और कलाकारों को प्रोत्साहित किया। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या संस्थेला 125 वर्षांची परंपरा आहे। मध्यवर्ती जे कार्यालय मुंबईला आहे आणि 35 वर्षांच्याहून अधिक परंपरा आहे ती नाट्य परिषद नागपूर शाखा। 35 वर्षांपूर्वी हे नाट्य परिषद नागपूर शाखा इथे निर्माण झाली आणि शाखेने आपलं काम वाढवत 35 वर्षांचा पल्ला पार करत असताना या नाटकाच्या कलाक्षेत्रांमध्ये आपलं ज्यांनी विविधता दाखवलेली आहे, प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा आणि ज्यांना आपलं आयुष्य वेचलेलं आहे अशा पुरस्कार देऊन आम्ही अनेक कलावंतांना इथे सन्मानित करत असतो। 14 एप्रिल हा दिवस म्हणजे नाट्य परिषद नागपूर शाखेचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त आम्ही हा पुरस्कार वितरण सोहळा दरवर्षी आयोजित करत असतो, ज्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार आहे, ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार आहे, श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार आहे, नाट्यभूषण पुरस्कार आहे, रंगसेवा पुरस्कार आहे, रंगसेविका पुरस्कार आहे आणि झाडीपट्टीच्या रंगभूमीवर जे आपली हयात वेचत आहे, आपलं अतोनात श्रेय आपली मेहनत त्या रंगभूमीसाठी करत आहेत असे जे झाडीपट्टीचे कलावंत आहेत त्यांना पण या ठिकाणी आपण दरवर्षी सन्मानित करत असतो। नाट्य परिषदेचा महत्त्वाचा मुद्दाच तो आहे की कलावंतांना त्यांच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, त्यांना संकटातून बाहेर काढणे आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये नाट्यकलेच्या क्षेत्रामध्ये काय करायचं असेल तर नाट्य परिषद काय काय करू शकते या दृष्टीनं नाट्य परिषद नागपूर शाखा मदत करत असते। आज 14 एप्रिल या शंकरनगर चौकातील या धनवटे सभागृहात हा वर्धापन दिन सोहळा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे। या सोहळ्याचे अध्यक्ष आहे आदरणीय डॉक्टर गिरीशजी गांधी, जे आताच विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष पण आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे। तसंच हौशी रंगभूमीवर राज्यनाट्य स्पर्धेमध्ये ज्यांनी आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे, आपल्या वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहे, तंत्रज्ञानामध्ये वेगवेगळी बाजू दाखवलेली आहे, अशा स्पर्धेतील काही कलावंतांना आणि तंत्रज्ञांना पण आपण या निमित्तानं या वर्धापन दिनानिमित्तानं आपण त्यांना पण पुरस्कृत करत असतो। कार्यक्रम में उपस्थित लोगों ने मराठी रंगमंच की परंपरा और महत्व पर जोर दिया। इस तरह के आयोजनों से कलाकारों को नई पहचान मिलती है और समाज में कला के प्रति जागरूकता बढ़ती है, जिससे आने वाली पीढ़ी को भी प्रेरणा मिलती है। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरुवातीलाच मी अभिवादन करतो। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेचा वर्धापन दिवस आणि या दिवशी दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये काम केलेले म्हणजे रंगमंच असो, वेगवेगळे विषयांवर नाट्य याच्यामध्ये काम केलेल्या जे कलाकार आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही लोक दरवर्षी एक पुरस्कार वितरण करतो। यावर्षी उदय सामंत माननीय उद्योगमंत्री यांच्या हस्ते हा कार्यक्रम घेण्यात येणार होता आणि डॉक्टर गिरीश गांधी तसेच या कार्यक्रमामध्ये आज डॉक्टर खुलचुंगे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत आहे आणि डॉक्टर जोग यांना नाट्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। हा कार्यक्रम करण्यामध्ये आमच्या या मराठी नाट्य परिषदचे नागपूर शाखेचे प्रमुख कार्यवाह श्री नरेश गडेकर आणि टीमने अथक परिश्रम घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। नागपुर में आयोजित यह समारोह मराठी रंगमंच के प्रति समर्पण का प्रतीक बना। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद के इस प्रयास से कलाकारों को नई ऊर्जा और मंच मिला है, जो भविष्य में सांस्कृतिक विरासत को और मजबूत करेगा।